नमस्कार मित्रांनो, आपण महर्षी पतंजली रचित पातंजल योगसूत्रामधलं विभूतिपाद बघतोय. आतापर्यंत आपण 24 सूत्र बघितले. आज आपल्याला 25व्या सूत्राकडे वळायचं. प्रवृत्ती आलोक न्यासार्थ सूक्ष्म व्यवहित विप्रवृष्टी ज्ञान. आपण या सूत्राचा अर्थ एक एक शब्द लक्षात घेऊन समजून घेऊ. प्रवृत्ती आलोक न्यासार्थ. प्रवृत्ती म्हणजेच काय, तर आपल्या मनातली जी ज्योती आहे, आलोकचा अर्थ प्रकाश, त्या ज्योतीवरती प्रकाश टाकायचा आहे. न्यासात म्हणजेच त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करायचं. पुढचे जे 3 शब्द आहेत त्यांचा अर्थ आपण समजून घेऊया. सूक्ष्म. सूक्ष्म म्हणजे काय, तर अतिशय बारीक असा, बारीक गोष्टी असोत किंवा व्यवहित, भिंती पलीकडे असेल, पडदा असेल, त्याच्या पलीकडे काय असेल, जमिनीच्या खालती असेल, ती गोष्ट देखील आपल्याला जाणून घ्यायची. किंवा विप्रवृष्ट. विप्रवृष्ट म्हणजे काय, तर आपल्यापासून शेकडो मैल अंतरावरची गोष्ट. ज्ञानम. सूक्ष्म असो म्हणजेच बारीक असो, पडद्याच्या मागची असो, भिंतीच्या मागची असो, किंवा आपल्यापासून शेकडो मैल दूर असो, या सर्व गोष्टींचं ज्ञान आपल्याला प्राप्त होणार आहे. एकंदरीतच अशा प्रकारच्या दृष्टीला आपण दिव्य दृष्टी असं म्हणू शकतो. एक जुनं महाभारतातलं उदाहरण घेऊया. महाभारतामध्ये कौरव जिंकतात की पांडव जिंकतात यांच्याबद्दल जिज्ञासा असलेला धृतराष्ट्र हा जन्मतः आंधळा होता. काही करून युद्धामध्ये नक्की काय चाललंय तो बघू शकत नव्हता. मात्र कौरव जिंकतात की पांडव जिंकतात याची इत्थंभूत माहिती त्याला त्याच्या महालातच बसून प्राप्त होती संजयकडून. संजयकडे अशा प्रकारची दिव्य दृष्टी होती की तो अतिशय शेकडो मैल लांब असलेले हे युद्ध आपल्या डोळ्यांनी पाहू शकत होता. ही इत्थंभूत माहिती तो धृतराष्ट्र देत होता. बघा की जी शक्ती आहे ती शक्ती प्रवृत्ती आलोक न्यासात म्हणजेच आपल्या प्रवृत्तीवरती, मनाच्या ज्योतीवरती लक्ष केंद्रित करून प्रकाश झोत टाकल्यामुळे त्याला प्राप्त झाले. या शक्तीला आपण थर्ड आय म्हणजेच तिसरा डोळा किंवा ज्योतिमान प्रवृत्ती असं देखील म्हणू शकतो. एक आधुनिक उदाहरण घेऊया. रस्त्यावरनं जाताना जर अंधार असेल आणि माझी एक गोष्ट चुकून माकून त्या रस्त्यावर पडली आणि मला ती शोधायची असेल तर साध्या डोळ्याला ती दिसत नाही. मात्र जर या ठिकाणी मी सर्च लाईटचा वापर केला तर ती वस्तू काय, मला अगदी छोटीशी सुई देखील लगेच सापडते. ही जी सर्च लाईट आहे या ठिकाणी प्रवृत्ती आलोक न्यासात म्हणजेच त्या तिसऱ्या डोळ्याचं काम करते. या सूत्रामध्ये आपण मनातील ज्योतीवरती प्रकाश झोत टाकून लक्ष केंद्रित केल्यावरती काय काय शक्ती प्राप्त होते याकडे बघितले. आपल्याला विभूतिपादामध्ये अजून काय काय गहन गूढ दडलेलं आहे यावरती प्रकाश झोत टाकणं बाकी आहे. ही माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा, आवडला असेलच लाईक करायच्या, तुमच्या मौल्यवान कमेंट बॉक्समध्ये टाकायच्यात आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.